आय नीड अटेन्शन ऑफ एव्हरीवन टुवर्ड्स मी. 3 फेज सर्किट किंवा 3 फेज नेटवर्क या चॅप्टरमध्ये पोरांना अजून लाईन आणि फेज मधले रिलेशनशिप्स कळत नाही. पोरांना गोंधळून जातं की साला लाईन कोणता आणि फेज कोणता. एकदम साध्या सोप्या भाषेत ट्रिक सांगतो, लक्ष देऊन ऐका, टेन्शन घ्यायचं नाही. पोरं कसं आहे, जेव्हा आपण सिंगल फेज बद्दल बोलतो ना तेव्हा आपण डायरेक्ट करंट नावाचा वर्ड वापरतो. पण जेव्हा आपण 3 फेज चॅप्टरमध्ये येतं ना, तुम्ही जर मला म्हणलं गुट्टे सर करंट किती आहे, तर मी तुम्हाला 2 ऑप्शन देईल. का? कारण मला एक्झॅक्टली माहीतच नाही की तुम्ही विचारताय काय. सो आपल्या 3 फेज चॅप्टरमध्ये करंटचे 2 प्रकार असतात. जो पहिला करंट असतो पोरो त्याला लाईन करंट असं म्हणतात. जो दुसरा करंट असतो पोरो त्याला फेज करंट असं म्हणतात. पोरं म्हणतील की सर ठीक आहे आम्ही पाठ केलं, पण लक्षात कसं ठेवायचं याची ट्रिक आहे मी सांगतो. व्होल्टेजचे पण पोरं 2 व्होल्टेज असतात. जे पहिलं व्होल्टेज असतं ना त्याला लाईन व्होल्टेज म्हणतात. जे दुसरं व्होल्टेज असतं पोरं त्याला फेज व्होल्टेज असं म्हणतात. पोरं म्हणले जरा डीपली सांगा. डीपली सांगतो, लक्ष द्या, मी परत परत सांगणार नाही. लाईन म्हणजे फक्त एक वायर किंवा केबल ज्याच्यामध्ये कसल्याच प्रकारची कॉईल कनेक्टेड नाहीये, वस्तू कनेक्टेड नाही. जो करंट लाईन मधून चालला, वायर मधून चालला त्याला लाईन करंट म्हणतात. बघ पोरं म्हणते सर डायग्राम मध्ये दाखवतो, थांबा जरा. लाईन म्हणजे जस्ट एक वायर किंवा केबल आणि फेज म्हणजे पोरो एक कॉईल, ज्या कॉईलला आपण वाइंडिंग पण असं म्हणतात. मग पोरं म्हणते जरा एक्सप्लेन करा सर. जो करंट फक्त एका वायर मधून जातो त्याला लाईन करंट असं म्हणतात. पण जो करंट एका वाइंडिंग मधून जातो त्याला फेज करंट असं म्हणतात. जर एक डोक्याचा ताप तर तुमचा पूर्ण जरा पोरं म्हणले सर नाही सर सगळं ठीक आहे पण जरा डायग्राम पण दाखवा ना. उदाहरण घ्या, सरांकडे एक स्टार नेटवर्क आहे. कोणतं नेटवर्क आहे? फॉर एक्झाम्पल आय हॅव अ स्टार नेटवर्क. लक्ष द्या, स्टार नेटवर्क कसं ड्रॉ केलं? हा दाखवला सरांनी पहिला फेज, हा दाखवला दुसरा फेज, हा दाखवला तिसरा. आता सरांना सप्लाय द्यायचा आहे. एक वायर इकडे काढा असं, एक वायर इकडे काढा असं आणि एक वायर इकडे काढायला ओव्हरलॅप म्हणतात बरं. ओव्हरलॅप. आर फेज, वाय फेज, बी फेज. पोरं म्हणले याला न्यूट्रल असू देणार बाबा, तुला काय त्रास आहे, राहू दे ना. ठीक आहे, याला म्हणतात आर फेज, वाय फेज आणि बी फेज. आता पोरं म्हणले की मास्तर लाईन करंट कसा दाखवायचा? जो करंट वायर मधून चालला त्याला लाईन करंट म्हणतात. आपला सप्लाय 3 फेज आहे ना, तो लाईन करंट पण 3 असतात, फेज करंट पण 3 असतात. हे दोन्ही करंट दाखवतो, मग मी तुम्हाला व्होल्टेजकडे घेऊन जातो. पोरं म्हणले मास्तर लाईन करंट कसा दाखवायचा? इकडे बघ ना बेटा. जो करंट फक्त वायर मधून चालला त्याला म्हणतात लाईन करंट. वायर मधून चालला लाईन करंट, वायर मधून चालला लाईन करंट. याचा विषय संपला. आता गुट्टे सर उतरत आहेत फेज करंट मध्ये. जो करंट वायर मधून चालला म्हणजे लाईन करंट, पण जो करंट वाइंडिंग मधून चालला किंवा कॉईल मधून चालला त्याला फेज करंट असं म्हणतात. म्हणजे हा करंट इकडून मध्ये आला, वाइंडिंग मध्ये घुसत आहे म्हणजे फेज करंट, वाइंडिंग मध्ये घुसत आहे म्हणजे फेज करंट, वाइंडिंग मध्ये घुसत आहे म्हणजे फेज करंट. पोरं म्हणले मास्तर इथे करंट काय होतो? विसरले वाटतं. आय आर प्लस आय बाय प्लस आय बी मध्ये जाऊन 0 होतो. का 0 होतो? कारण इथून खाली अर्थिंग असते. अर्थिंग म्हणजे आपली जमीन. जमिनीला किती करंट द्या, जमीन त्याला खाऊन घेते. हे झाले पहिले 2 करंट. पोरं म्हणतील की मग सर करंट 2 असतात तर व्होल्टेज पण तर 2 असायला पाहिजे. विषय आहे का? आता मी तुम्हाला पहिलं व्होल्टेज सांगत आहे लाईन. पोरो व्होल्टेज कधी पण पॅरलल मध्ये मोजलं जातं अक्रॉस. जे व्होल्टेज पोरो लक्ष द्या 2 वायरच्या अक्रॉस मोजलं जातं. जे व्होल्टेज वायरच्या अक्रॉस मोजतात त्याला लाईन व्होल्टेज म्हणतात. पण जे व्होल्टेज 2 वाइंडिंगच्या अक्रॉस मोजतात, वायरच्या अक्रॉस वेगळी कन्सेप्ट, वाइंडिंगच्या अक्रॉस वेगळी कन्सेप्ट. पोरं म्हणतील डोक्याच्या वरून गेलं सर, डोक्याच्या वरून गेलो. परत एकदा बघा मी सांगतो. जे व्होल्टेज 2 वायरच्या अक्रॉस असतं त्याला लाईन व्होल्टेज म्हणतात. वायरच्या अक्रॉस असतं त्याला पण लाईन व्होल्टेज म्हणतात, किंवा वायरच्या अक्रॉस असतं त्याला पण लाईन व्होल्टेज असं म्हणतात. बघा बरं, मी फक्त वायरच्या अक्रॉस घेतलं. पण जे व्होल्टेज एका वाइंडिंगच्या अक्रॉस मोजतात त्याला फेज व्होल्टेज म्हणतात. वाइंडिंगच्या अक्रॉस असतं त्याला फेज व्होल्टेज म्हणतात. वाइंडिंगच्या अक्रॉस असतं त्याला फेज व्होल्टेज असं म्हणतात. एकदम साधी सोपी ट्रिक आहे. व कसं आहे, वर्ड अवघड आहेत म्हणून जमलिंग होऊ द्यायची नाही. साधी सोपी ट्रिक आहे. व्हेन द करंट इज पासिंग थ्रू जस्ट अ केबल इट्स अ लाईन करंट. व्हेन द करंट इज पासिंग थ्रू वाइंडिंग देन इट्स अ फेज करंट. When the potential is different, potential difference is to be measured from different 2 lines called as line voltage. But when the potential difference is measured for the winding then called as a phase voltage. मग पोरं मध्ये लिहायला कशानं शो करायचं मी सांगतो.
करंटचे काय केले सरांनी 2 तुकडे केले, एकाला म्हणता IL, एकाला म्हणता IPH. व्होल्टेजचे पण सरांनी 2 तुकडे केले, एकाला म्हणता VL, एकाला म्हणता VPH. करंट असेल तर युनिट असतं एम्पियर आणि व्होल्टेज असेल तर युनिट असतं व्होल्ट. फक्त या कन्सेप्ट क्लिअर झाला का मला एकदा सांगा. चला येस और नो.